तो नाश्ता आपण करून घ्यायचा आहे। हॅलो 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 कुठला आहे पहिला खोल फुल खोल तो शेक शेक चला पंच जायचं आहे, विनंती असेल पंच महेंद्र बवर सर, त्यानंतर विक्रम शेलार सर, आदरणीय सिद्धू गुरव जे डान्सिंग अंपायर आहेत, त्यांचा 2 दिवस आपण डान्स देखील पाहणार आहोत आणि यस आपण सामना सुरू करूया। चिक 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 हॅलो 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 चिक चिक हॅलो कृपया कॉर्डलेस मागू नये, अन्यथा बॅन केला जाईल। हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक चला आपण सामना सुरू करूया। आटी जे संघ आहेत त्यांना विनंती असेल, नाश्ता सुरू आहे, नाश्ता करून घ्यायचा आहे आपण। चेक बघा बेल्स कुठे असतील तर आपण आणून द्यायचे आहेत, बेल्स। चेक चेक हॅलो 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 चेक महेंद्र सर तुमच्याकडे आहेत का एक्स्ट्रा असतील तर? चेक चेक टेस्ट हॅलो 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 चेक चेक टेस्ट 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 हॅलो चेक टेस्ट हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक बेस वाढव थोडा चेक चेक हॅलो चेक बेस वाढव थोडा आप बाहेरचा आउट कमी कर हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक टेस्ट 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 परफेक्ट परफेक्ट हॅलो हॅलो हा सामना 4 षटकांचा असेल। यस विनंती आहे पंचांना की आपण टाइम सेट करायचा आहे, कारण की भरपूर उशीर होतोय, त्यामुळे विनंती असेल आता आपला टाइम कव्हर करायचा आहे आणि 4 षटकांसाठी नक्कीच 16 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि आपण सामना सुरू करतोय। टाळ्या होऊन जाऊ द्या शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 साठी
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. टॉस जिंकला होता शाहूवाडी अंडर-23 या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. नेक्स्ट मॅच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या दोन टीम मध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अनोखी शैली आहे. एक डान्सिंग अंपायर सिद्धू गुरव यांची, मॅन फ्रॉम सांगली. धावसंख्या आहे एक. बिनबादे की धावसंख्या. गोलंदाज आहेत ऑन साइडला. फटका खेळले डीप मध्ये. फिल्डर एलिव्हेशन नाहीये. टिपलाय झेल आणि लागतोय. हा पहिला धक्का जावली अंडर-23 या टीमला. आमच्या ऑफिशियल गुणलेखक आपण या. हॅलो, सलाम आलेली जोडी आपण पाहिले गेले तर या फटक्यावरती नक्कीच एलिव्हेशन परफेक्ट मिळालं नाहीये आणि या आपण पाहिले गेले तर नक्कीच धक्का क्रमांक पहिला. नक्कीच प्रथम बॅटिंग करणारा संघ आपण पाहताय जावळी या अंडर-23 हा संघ आपण पाहता आणि या प्रथम धक्का अर्थात पहिले नक्कीच विकेट गमावली आहे. अभि मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. रोशन सर काय सांगाल? एक सुंदर आयोजन आणि या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अंडर-23 च्या खेळाडूंसाठी मिळालेले व्यासपीठ त्याबद्दल नक्कीच आपलं मनोगत. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं तर ही एक शाहूवाडी तालुक्याची मानाची, अभिमानाची आणि संघर्षाची स्पर्धा आहे. त्याबद्दल नक्की काय सांगाल? नक्कीच या स्पर्धेबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण की हे खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा शाहूवाडी तालुक्याचा महोत्सव आहे, कारण की 2 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आणि इथे डॉट बॉल. जावळी अंडर-23 हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. प्रथम बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करतायत शाहूवाडी अंडर-23. खऱ्या अर्थाने हे उज्ज्वल भविष्य आहे शाहूवाडी तालुक्याचं. पुन्हा एकदा ड्राईव्ह करता डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. आपण पाहू शकाल जावली अंडर-23 या टीमची धावसंख्या आहे 2. सलाम आलेली आपण पाहिली ती जोडी अर्थात अभि आणि हर्षल. अभि मात्र मैदानाच्या बाहेर गेले. त्यांनी नवीन बॅटर आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वतः कर्णधार आणि इथे मात्र समोर दिशेला खेळून काढला. चेंडू जातोय दन 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 करत. STGPL चा येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. क्या बात आहे. अनोखी शैली आहे आदरणीय सिद्धू गुरव सरांचे. डान्सिंग अंपायर आहेत, ज्याप्रमाणे त्यांनी चौकाराचा इशारा केलाय. 2 दिवस त्यांच्या माध्यमातून खूप चांगली पंचांची कामगिरी आपण पाहणार आहोत. त्यांच्या सोबत विक्रम शेलार ऑन साइडला लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर STGPL हा येतोय षटकार. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धू गुरव सरांसाठी. नक्कीच सर, आपण पाहताय सरांची अनोखी शैली. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शोभा आणण्याचं काम सुद्धा पंचांच्या माध्यमातून केलं जातंय. कारण आपण पाहिलं खेळाडू आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करणार आहेतच, मात्र त्यांना साथ लाभली ते आपल्या पंचांच्या माध्यमातून. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं 2 दिवस सरांच्या अनोख्या शैलीचं हे प्रदर्शन आपल्याला या स्पर्धेमध्ये अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये पाहायला मिळणार आहे.
धावसंख्या आहे 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. चला विनंती असेल गोलंदाजी करणारा संघ अर्थात शाहूवाडी अंडर 23. आपण मित्रांनो वेळेचं बंधन आहे, थोडस वेळेच्या सोबत आपल्याला जायचं आहे, सो वेळेचं पालन करणं गरजेचं असणार आहे. तसेच ऑनफिल्ड फॅनला विनंती असेल आपण थोडं सामन्याला गती द्यायची आहे. आजच्या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे, ज्याप्रकारे आपण पाहिलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. तसेच नक्कीच येणारे 2 दिवस आपल्याला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडायचे आहेत. सो विनंती असेल प्रत्येक खेळाडूंना की आपण आपलं सहकार्य नक्कीच या स्पर्धेच्या वतीने द्याल. तर मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज साहिल. स्वतः कर्णधार म्हटलं की संघाचा तारा दिशा दर्शक गोलंदाजी माकुती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्ट्राईकला अर्थात फलंदाज साहिल. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला. आपण पाहिलं गेलं तर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. इथे मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल. रोशन जर आपण जर पाहिलं गेलं तर फलंदाज असो वा गोलंदाज पहिला बॉल हा निर्णायक असतो आणि पहिल्या बॉलवर धाव आली तर नक्कीच फलंदाजचा आत्मविश्वास दुणावतोच. मात्र गोलंदाजाच्या बाजूने आपण विचार केला तर पहिला बॉल जर डॉट आला तर मला त्याचा आत्मविश्वास दुणावतो. नक्कीच पहिला चेंडू आलाय डॉट. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे हे सांगत असताना पंच विकी शेलार आणि येतोय हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. बॅटची कडा आणि फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का, विकेटचं पतन. जावली अंडर 23 या टीमचा हा दुसरा फलंदाज झालाय बाद. मित्रांनो आपण पाहताय हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संघ आहे अंडर 23 जावळी संघ आणि एका बाजूला आपण पाहताय शाहूवाडी अंडर 23 हा संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि हे प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. आता आपण पाहता युट्यूब लाईनच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलाय त्याच्या माहितीसाठी सांगू शकतो या खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अंडर 23 चा हा सामना पाहायला मिळतो. नाणेफेक करतात नशिबाचा कौल नक्की जिंकला तो शाहूवाडी अंडर 23 या संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाज आमंत्रित केलंय ते अर्थात जावली 23 या संघाला. आणि आपण पाहिलं गेलं तर सलामी आलेली जोडी अर्थात एका बाजूला आपण पाहिलं होतं अभि आणि हर्षल. यामध्ये आपण पाहिलं गेलं तर अभियाना मात्र मैदानाच्या बाहेर धाडले. त्यानंतर आपण पाहिलं की साहिल सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आर्यनच्या बॅट मधून समोर दिशेला खेळून काढलेला फटका ऑन द कार्पेट नक्कीच खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील तर जर मात्र एकच धाव. चांगली सुरुवात केली मित्रमणींना जावली अंडर 23 या टीमने. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय हा षटकार. इथे मात्र प्रत्येक आपण पाहिलं फलंदाज मात्र आक्रमण रूप आपलं धारण करतायत. कारण आपण पाहिलं गेलं तर इथे खऱ्या अर्थानं हर्षलच्या बॅट मधून आलेला हा हवाई हल्ला नक्की त्या 6 धावेने मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर वागळे 23 या संघाचं मात्र मानसिक मनोबल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं धावफलकावरती एक मायाची फुंकर मारणारा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर अर्थात गोलंदाज साहिल मात्र सज्ज आहेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा टॉप एज आहे क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लीगला कोणती चूक होत नाहीये. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा तिसरा मोठा धक्का. विकेटचं पतन. हर्षल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 3 लागलाय अर्थात हर्षल मैदानाच्या बाहेर येत आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं.
कारण मैदान म्हटलं की दोन क्रिकेटचं मैदान असो कोणत्या खेळाचं मैदान असो इथे मात्र कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते करताना पाहायला मिळतात। आणि एका बाजूला जर आपण जमेची बाजू जर पाहिली तर खऱ्या अर्थानं शाहूवाडी अंडर-23 या संघाची पाहायला मिळते। कारण गोलंदाजी करत असताना आपल्या भेदक गोलंदाजीचा मारा अचूक लाईन डब्यामध्ये केलेला हा मारा खऱ्या अर्थानं तो कुठेतरी यशस्वी ठरताना पाहायला मिळतो। सांघिक तिसरा आणि या वैयक्तिक पहिली घेऊन आपल्याला गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतात स्वतः गोलंदाज आकाश। सर काय म्हणताय आपण पाहिलं गेलं तर जावळी अंडर-23 संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडतोय आणि या संघाला जर सावरायचा असेल तर कशा प्रकारचा खेळ आखावा लागेल? नक्कीच सुरुवात खूप चांगली केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टनने चांगली गोलंदाजी केली आणि 2 विकेट महत्वाचे मिळवले आणि त्यामुळे संघाने कमबॅक केलेला आहे शाहूवाडी अंडर-23 या टीमने या मॅच मध्ये। लाईन 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 चुकीची आहे, वाईट +4 मिळतोय हा पंजा। सर्व प्रत्येक संघाच्या कर्णधारांना एक कळकळीची बंधुत्वाची आणि मित्रत्वाची विनंती आहे। मित्रांनो टॉस हा आपला इनिंग ब्रेक मध्ये करणं अनिवार्य असणार आहे, सो प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे। आणि या पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या 2 टीम मध्ये दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। ऑन साइड लॉफ केला डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव। डीजे राज देखील सज्ज आहेत, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी कारण की किंग्स मैदान म्हटलं तर डीजे मास्टर डीजे राज असतात। 5 वर्ष त्यांना झालेली आहेत। गोलंदाजी लाजवाब चेंडू आपण पाहिला आणि येतोय हटपट बॉल। माझा आवाज जर खेळाडूंपर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे जो पडदा आहे त्याच्या पाठीमागे आपण बसा, ही आयोजकांकडून सूचना आहे कारण की लाईव्ह स्पर्धा सुरू आहे। नरेश दादा त्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये, त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना की आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे। फुल टॉस चेंडू पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, त्याला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने। नो +2 मिल्टील्या चेंडूवरती
एकूण 3 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट आहे इथे पाहिलं तर दिवाळीचा बोनस आहे, मात्र दोन्ही हाताने स्वीकारला जाईल का या धावांवरती मात्र अंकुश लावला जाईल, ह्या चेंडूवरती अंकुश लावला जाईल. हे गोलंदाज आपण पाहिलं आकाशाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती असेल थोडं आपण पडद्याच्या मागे बसायचं प्लीज. पुढचा बॉल त्याला मात्र भिरकावलाय, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र नशिबानं दिली आहे साथ. कारण मित्रांनो पाहिला फ्री हिटचा बॉल होता, त्याला मात्र समोरच्याने खेळून काढलं, क्षेत्ररक्षक होते, चांगला झेल नक्कीच टिपला, मात्र इथे कोणत्या प्रकारचं हानी आपल्या संघाला पाहायला मिळत नाही. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 40 आकड्यावरती. 3 गड्यांच्या बदले प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात जावली 23 आपल्याला संघ पाहायला मिळतो. मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अंडर 23 हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर आपल्या असोसिएशनच्या वतीनं अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या वतीनं ही आपली मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. चला विनंती असेल मित्रांनो, आपण ग्रुप मीटिंग करायची नाही, प्लीज थोडं कॉपरेट करा. शाहूवाडी या टीमला विनंती असेल बघा, फिल्डिंग लावून घ्या, जास्त विलंब आपण करू नका, ही विनंती आहे. आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. सर कोणत्याही या विषयाची आपण जर पाहिलं तर भविष्य जर आपल्याला भक्कम करायचं असेल तर वर्तमानामध्ये थोडीशी मेहनत घ्यावी लागते, आणि तेच हे उद्याचं भविष्य आहे. शाहूवाडी आपण जर पाहताय हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तो भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचा असेल, चांगला करायचा असेल तर मात्र वर्तमानामध्ये मेहनत कष्ट घ्यावे लागेल, आणि ते करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या असोसिएशनच्या वतीनं केलं जाते. त्याबद्दल नक्की काय सांगाल? नक्कीच असोसिएशन बद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच संकल्पनेतून शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग वर्ष 3रं आहे, आणि प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतो नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. दरम्यान या 2 धाव पूर्ण होत आहेत, धावसंख्या 2ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत जावली अंडर 23 या टीमची. 42 धावा धावपती लागल्या. षटक क्रमांक 4 आपण पाहताय. खऱ्या अर्थानं स्लॉग षटक आणि गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारा षटक आहे. इथे मात्र धावांचा पाऊस पडणार की धावांवरती अंकुश लावला जाणार त्याचं पाहणं उत्सुक असेल. आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर बॉल इन ट्रॅक वर. खऱ्या अर्थानं ज्याने शाहूवाडीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय असा गोलंदाज अर्थात जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण एका बाजूला विचार केला अर्थात जावळी संघाचा जर विचार केला तर जोडीची मैदानाच्या आतमध्ये आहे, अर्थात एका बाजूला आर्यन आणि त्यांना साथ देत आहेत विकास. तसेच मित्रांनो आज सुरेख फटका आपण पाहिजे, ऑल ऑन द कार्पेट खेळून काढले, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाव. मित्रांनो पुन्हा एकदा एक खऱ्या अर्थानं आज आमच्या समालोचन कक्षामध्ये जे टेनिस क्रिकेट जे मोठे नाव आहेत त्याचे खरं त्या नावांची उद्घोषणा करणं अर्थात व्हॉइस ऑफ टिटवाळा श्री विश्वाजी केडे सर आणि आदरणीय आपण पाहिलं गेलं तर श्री सोनू बांगर सर व्हॉइस ऑफ अंबरनाथ हे 2 समालोचक आम्हाला आज लाभणार आहेत. त्यांच्या समवेत आपण नक्की त्यांचा आवाज आपण ऐकणार. मी दोन्ही सरांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचंय. क्या बात है, क्या बात है. रोहित शर्मा स्टँड मध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. नक्कीच सिद्धेश गायकवाड आपल्या सोबत आहेत आणि सिद्धेश गायकवाडला नक्कीच एक मी सांगू इच्छितो की किंग्स मैदान आहे आणि किंग्स मैदानावरती रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने षटकार लगावणं ही फार मोठी गोष्ट असते, आणि तो षटकार आपण पाहिला कारण की तो षटकार थोडासा लांब आहे. निश्चितपणे सर आपण म्हणालात नक्कीच थोडा अवघड होतं, पण ते अवघड काम इथे मात्र पूर्ण केलं गेलंय. नक्कीच त्या 6 धावेने आपण जर धावसंख्येचा विचार केला तर 49 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात जावळी अंडर 23 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, एक सन्मानजनक स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुरेख फटका मिस्टर सोका चेंडू हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल. इथे मात्र चुकी घडली आहे. मित्रांनो मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा सांगतो की आपण जर ऑन फील्ड मध्ये आपण क्षेत्ररक्षण करत असाल तर आपला हँड आणि कोऑर्डिनेशन आपलं चांगलं असावं लागतं.
आपली फिजिकल फिटनेस चांगली असावी लागते आणि आपली चेंडूवरती शेवटपर्यंत नजर असावी लागते. ते कुठेतरी येते त्याचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि एक साधा सोपा झेल इथे मात्र सुटलाय. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण मित्रांनो संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि ते नक्कीच केलं गेलंय. पुढचा बॉल इथे मात्र पाहिलं तर अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे पाहिलं गेले, पंचाने इशारा दर्शवलाय यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच एसटीनं सोडून जाणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. एक अवांतर धावेने मात्र संघाचं सांघिक धावपळ आपण पाहताय. अर्धशतक मात्र इथे पूर्ण झालंय. 52 धावा फलकावरती लागल्या. आता पंचांचा इशारा सुद्धा आला आपण पाहताय. गोलंदाजाच्या माध्यमातून थोडंसं वॉर्न केलं गेलंय. यानंतर मात्र येणारा चेंडू आणि अशाच प्रकारे चेंडू जर आपण हाताळला गेला तर मात्र पंचांच्या माध्यमातून मात्र आपल्याला दंडित केला जाईल. पुढचा बॉल सुरेख चेंडू आपण पाहिला तर अधिकच्या वेगाने हाताळला गेला. मिस्टर डोकल चेंडू आहे, पाठीमागे जातोय. एसटी रक्षक येतात. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. येथे मात्र धावांची चोरी दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फलंदाज मात्र सुखरूप धावा 2 मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. थँक्यू सो मच सिद्धेश गायकवाड यांचा आवाज आपण ऐकतो आणि विनंती असेल टॉस साठी या दोन्ही कॅप्टन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. तसेच मित्रांनो आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकताय पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की व्हॉइस ऑफ घारिवली खऱ्या अर्थानं एक मराठी भाषेवरती असलेलं प्रभुत्व, शब्दांची जुळवाजुळव आणि तिकड शब्दांचा गोड मारा कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण अर्थात रोशनजी संते सर यांचं आपण बघताय. थँक्यू सो मच सिद्धेश. आणि आपण टॉस करूया ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. चला दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. आम्ही आधीच सूचना केली होती की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि नक्कीच कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बघा ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या टीमचे संगणक आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमचे संगणक देखील इथे उपस्थित आहेत. सामना 5 षटकांचा असेल आणि अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण संदीप ताळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापाचा कॉल आहे आणि आले काटा. टॉस जिंकलेला आहे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमने. प्रथम टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोर पाहिलं गेलं तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅन असेल? आम्ही कमीत कमी रन त्यांना द्यायचा प्रयत्न करेल आणि चांगलं क्रिकेट खेळायचं ट्राय करेल आम्ही. बस शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग गेली 2 सीझन आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग म्हटलं तर खऱ्या अर्थाने खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. या स्पर्धेबद्दल आणि या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? तिन्ही पण लीग मध्ये मी होतो, त्यामुळे प्रत्येक लीग मध्ये काही ना काहीतरी नवीन करतायत आणि चांगलं नियोजन देखील आहे आणि बघण्यासाठी पण एक चांगली स्पर्धा आहे. नक्कीच आहे. आयकॉन तू खेळतोय आणि काय संदेश देशील? कारण की अंडर 23चा सामना देखील सुरू आहे. जे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? नक्कीच जे चांगले क्रिकेट खेळतात क्रिकेटमध्ये मॅचसाठी तर प्रॅक्टिस गरजेची आहे. जर प्रॅक्टिस करत राहतील तर चांगलेच मॅच जिंकत राहतील ते लोक. नक्कीच शुभेच्छा असतील संघासाठी. टॉस गमावलाय नक्कीच एलूर या टीमने. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज वापरावे लागतील. एक चांगली संकल्पना आहे. अध्यक्ष आदरणीय संदीप ताळके साहेब आहेत. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं मी मनापासून कौतुक करेन की शिस्त काय असते ती नक्कीच नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. कारण की वेळेमध्ये सामने सुरू होतात आणि वेळेमध्ये सामने संपतात देखील. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल आणि संपूर्ण शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग बद्दल काय म्हणणं असेल?
वर्ष माझा GPचा तिन्ही पण वर्ष टुर्नामेंट खूप चांगलं झालं. या वर्षीचं नियोजन तरी खूपच चांगलं आहे आणि मी कमिटीचा आभार मानतो एवढी चांगली टुर्नामेंट खेळायला. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग एकच उद्दिष्ट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं नाव एखादा खेळाडू नक्कीच रोशन करेल आणि एका वेगळ्या स्टेजवरती मोठ्या स्टेजवरती तो देखील जाईल. हाच प्रामाणिक प्रयत्न आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. या स्पर्धेबद्दल आणि जी ग्रँड एंट्री झाली प्रत्येक टीमची त्याबद्दल काय म्हणणं असेल? कमिटीचा संदीप दादा एक नंबर नियोजन केलं होतं. नक्की शुभेच्छा असतील कारण की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 आणि टॉस जिंकलेला आहे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमने आणि त्याने स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे आपण ऐकूया नक्की सिद्धेश गायकवाड, सोनू बांगर आणि विश्वास केने यांचा आवाज. संघमालक गणपतजी लाड साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती पातवडे या टीमचे ते संघमालक आहेत आणि किरण शिंदे महाराष्ट्र पोलीस आदरणीय विलास शिंदे यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे आणि लक्ष्मण शिंदे साहेबांना विनंती आहे आपण देखील या. आपलं देखील शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद रोशनजी संते सर, धन्यवाद सिद्धेशजी गायकवाड सर. सर्वांचं पुन्हा एकदा शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आजचा हा पहिला दिवस स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने ही मॅच देखील तितकीच महत्वाची पाहायला मिळते. हो, समारण डिलिव्हरी स्विंग यानामेस सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या समालोचनाला आणि या स्पर्धेला आपण करतोय सुरुवात. सुंदर अशी मॅच मधाशात मध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मधाशात मध्ये साहिल आणि त्याच्या सोबतीनं अभि. ओ, इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतो निर्धाव. 4 चेंडू डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती विकास कमालीची गोलंदाजी करतोय. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर ते म्हणजेच तब्बल 55 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ, बाकफुटला गेला शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव फलकावरती जोडली जाईल. जशास तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतोय परंतु गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विकास इकॉनॉमिकल स्पेल मध्ये आतमध्ये हाताळतोय. 55 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली सुरुवात करून द्यावी लागेल साहिल आणि त्याच्या सोबतीनं अभिला देखील चांगलं कार्य करावं लागेल. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. भरता वेगाने येतील, फेकी करतील. तत्पर या 2 धावा अत्यंत वेग. गुड रन इन बिटवीन द विकेट ऑल्सो. गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. कमालीचं प्रदर्शन राहिलं. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. हॅलो, यस, थँक्यू सो मच विश्वास केने यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, पाण्याची मागणी केली जाते. पंचांचा इशारा होतो पाणी घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच विश्वास सर. आपण या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग अंडर 23 ही स्पर्धा आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस. विश्वास करातून आपण अनेक साऱ्या स्पर्धा पाहत आलो विश्वास, परंतु या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सर्व खेळाडूंचं आपण भव्य स्वागत केलं. त्याचबरोबर खेळपट्टीवरती देखील आपण सर्व मान्यवर आणि खेळाडूंना पाहिलं. एक आकर्षक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हा पहिला उद्घाटन सामना सुरू आहे विश्वास आणि पहिल्या मॅच मध्ये एकूण आपण पाहिलं गेलं जावळी संघानं बॅटिंग केली. एकूण धावसंख्या 54 धावा बनवले, 55 लक्ष्य आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त 3 धावा धावफलकावरती. थोडीशी नाजूक सुरुवात आहे. 13.75 ची सरासरी प्रति षटकामागे गाठायची आहे. या सामना जिंकण्यासाठी टीम शाहूवाडी संघाला सलामीची जोडी आपण पाहिली. विश्वास, साहिल आणि त्याचबरोबर अभि
ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक आर्यन येतोय गोलंदाजी मार्क वरती. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा. या षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेट. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळता बॅकफूट वरती गेले ऑन साइडला खेळलेत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू सीमा पार येतो. पहिला चौकार फलंदाज साहिलच्या बॅटमधनं. हेच फटके मारावे लागतील लगेच. काय म्हणशील विश्वास? येणारं टार्गेट 55 धाब्याचं परंतु पहिलं षटक फक्त 3 धाब्याचं होतं. या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल विचार केला तर नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता, कारण की विकासनं इकॉनॉमिकल स्पीड आता अवघ्या 3 धावांचं षटक आता होतं. तदनंतर मात्र कमबॅक करायचं असेल तर इथून मात्र षटकार आणि चौकारांची अतिबाजी मधाशात मध्ये करावी लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळी फटका मिस्टामिंग स्ट्रोक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये आर्यन आणि एकूण धावसंख्या पोहोचलीये ती धावफलकावरती. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावरती. या षटकाची सुरुवात विश्वास चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकारला, तदनंतर मात्र या 2 धावा धावफलकावरती. त्या अनुषंगाने इथून मात्र नक्कीच ज्या स्टार्टची आवश्यकता होती तो स्टार्ट आता मात्र घेतला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाता. चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. जर डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याशी घंटा वाजली असती, कारण की नॉनस्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या ॲज अ बॅटर पोहोचले देखील नव्हते. परंतु नशिबाची साथ आता मात्र मधाच्या आतमध्ये फलंदाजाला देखील मिळते. चेंडू देखील अतिशय चांगला होता. विश्वास आपण पाहिले गेलं तर खुलब्या टप्प्याचा बॉल होता. यॉर्करचा प्रयास केला आणि आताचा चेंडू आपण ऑल साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग स्ट्रोक होता. झेलपर्यंत पोहोचले होते क्षेत्ररक्षक, परंतु जजमेंट मिळत नाहीये. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये. धावसंख्येला आता अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आर्यन. टोटल धावसंख्या स्कोर मधून 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार पुणेशा. इथून मात्र 12 धावा जरूर धावफलकावरती जोडल्या. हो पुणेशा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडूची थोडीशी लेन खेचली होती. शॉर्टलाईन चेंडू हाताळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चांगलं प्रदर्शन मधाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ फुल टॉस चेंडू होता. आडव्या पाटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस पाहावं लागेल तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून लगेचच दूध का दूध पाणी का पाणी आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस महेंद्र भवर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असेल आणि UTC अर्थातच आपण पाहिले गेलं तर शैलेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. आणि या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये चेक केले जाईल. टीव्ही स्क्रीन वरती पाहणी केली जाईल. एक्झॅक्ट थ्रो चांगला होता विश्वास आणि त्याचबरोबर कलेक्टिव्ह देखील चांगली केली होती विकेट किपरनं. आणि तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करत आहेत महेंद्र भवर सर. या ठिकाणी सांगतील निर्णय येईल त्यांच्या माध्यमातून. चांगली क्रिकेट स्पर्धा, तेवढे चांगले लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. विश्वास अनेक साऱ्या वाहिन्या आपण सध्या तरी पाहत आलोय आणि त्यातूनच ही UTC वाहिनी त्याच्या माध्यमातून आपण स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. चला फिल्डिंग आपण लावून घ्यायचे लगेच आणि तिसरे पंच आम्हाला रेफर करतील. या तिसऱ्या पंचांना रेफर केले आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय पोहोचवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. येस पंच सॉफ्ट सिग्नल काय असेल हे देखील आपण कळवायचं आहे. अत्यंत बहुमाडाची स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आणि ही पहिली मॅच शाहूवाडी अंडर-23 आणि त्यांच्या अगेन्स्ट जावली अंडर-23 या 2 दिग्गज संघादरम्यान युवांना या ठिकाणी मात्र एकत्र आणण्याचं आणि त्यांचा कौशल्य दाखवण्याचं एक प्लॅटफॉर्म क्रिएट या स्पर्धेच्या माध्यमातून करून दिला. कमालीचं प्रदर्शन सकाळी आपण पाहिलं तर अतिशय ढोल ताशांच्या बँडच्या गजरामध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असं नक्कीच उद्घाटन समारंभ देखील पार पाडला. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र स्पर्धा किती मानाची सन्मानाची आहे हे त्यावरून समजतंय. आणि नक्कीच शाने सकाळी या स्पर्धेला 4 चाल लावले असे आमचे बाण पथक जॉली
जॉली ब्रॉस बँड पथकाला आपण करूयात सन्मानित. ठाण्यावरून थेट आज या नक्की स्पर्धेला त्यांनी भेट दिली आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. नॉट आउट असेल फलंदाज, नॉट आउट आहे पंच, कारण की तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की फलंदाज बाद नाहीये आणि बॅट देखील ग्राउंडिंग झाली होती, फलंदाज क्रीज मध्ये पोहोचले होते सांगतात आमचे तिसरे पंच महेंद्र भवर सर आणि चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 14 धावा स्कोरबोर्ड वरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जॉली ब्रॉस बँड पथक ठाणे यांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असं संगीत आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं कार्य त्यांनी केलं आणि त्यांचा शुभ सन्मान मायशी उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह आणि रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे जॉली ब्रॉस बँड पथक ठाणे यांना. खूप खूप धन्यवाद. दरम्यान इथे स्टार्मिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, परंतु इथे नो चेंडू घोषित केला पंचांनी. नो +2 अशा तब्बल 3 धावा धावफलकावरती. अभिजित दळवीने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज विश्वास दळवी यांच्याकडून दिलं जाईल. एटीएम ऑन आहे. नो +2 अशा तब्बल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर देखील केलं जात आहे बेस्ट ऑफ 8 साठी. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सुसज्ज असं क्रीडांगण आणि एकंदरीत शाहूवाडी तालुक्यातील अनेक दिग्गज खेळाडूंना एकत्र आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सोडू विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला देखील अनेक स्पर्धा आपण कव्हर करत असतो, अनेक लीग फॉर्मॅटच्या मॅचेस देखील कव्हर करत असतो, परंतु या स्पर्धेला एक आगळं वेगळं असं नक्की समीकरण लाभलंय. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद असेल कारण की झेल देखील त्या ठिकाणी मात्र पकडला होता आणि OUT फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज त्या ठिकाणी बाद असेल. झेल खूप चांगला कॅरी केला होता विश्वास त्या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवण्यात आला. त्यानंतर महेंद्र पवार सरांनी योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला कारण की टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा उचललाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर महेंद्र पवार सर एक चांगले गुणवान पंच आहेत आणि प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आणि तो अनुभव या ठिकाणी सिद्ध करत असताना या स्पर्धेमध्ये बॅट्समॅन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. नवीन फलंदाज सत्यजित. मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. धावा येत नाहीये, संघर्ष करतोय, लाऊड अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं होतं परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील. लेग बाईचा इशारा आणि एकूण धावसंख्या आपण पाहायला गेले तर स्कोरबोर्ड वरती फक्त 16 धाव्यात विश्वास 55चा टार्गेट होता. आतापर्यंत तिसरा षटक मार्गाचा 16 वरती पोहोचलाय. 39 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी राहिली. एकंदरीत विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 54 धावा धावफलकावरती जोडल्या. गोलंदाज देखील चांगलं कार्य करतात. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार. चांगला फटका ताकदीचा योग्य तो वापर. गुडलेंथ वरती चेंडू जरूर होता, थोडेसे सफल झाले. त्यानंतर फुटवर्कचा देखील चांगला वापर केला या फटक्यावरती आणि ऑन साइडला पाठवला गेला. 6 धावा आल्या. याच फटक्यांची गरज आहे कारण की आपण पाहिलं तर धावसंख्या आता पोहोचली आहे धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. एकूण चेंडूंची संख्या शिल्लक विश्वास आपण पाहिली गेली तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा वेगाने आला, आतमध्ये येतोय, फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. विश्वास आपण पाहिलं पहिलं षटक फार चांगलं राहिलं होतं, खास करून गोलंदाज विकास. त्यानंतर आर्यनने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला
आणि तदनंतरचे सुरेख कमबॅक. चांगला फटका यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळले खेळाडू उपस्थित आणि फेकी येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ऍक्युरेट फेकी नाहीये. 2 धावा कंप्लीट, बॅकअप मिळेल तोपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती एकूण स्कोर 25, 25 धावा धाव फलकावरती. षटक देखील समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय मॅच मध्ये. आता विश्वास आपण पाहिले गेले तर मजबूत आहे. संघनकी शतरक्षण करणारा टीम आपल्याला पाहायला मिळते ती जावळी संघ. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली विश्वास त्याच प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. 25 धावा फलकावरती 6 चेंडू 30ची गरज. काय म्हणशील विश्वास या सामन्याबद्दल? 6 चेंडू आणि 30 धाबांचं समीकरण थोडंसं अवघड वाटतंय, कारण की इथून 5 षटकार कंपल्सरी मारावे लागतील. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नक्कीच महत्वाकांक्षी नियम आहे. त्या अनुषंगाने 5 षटकार मारणं थोडंसं अवघड समीकरण मात्र, परंतु हा कारनामा, हा इतिहास या स्पर्धेमध्ये रचला जाईल का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अत्यंत मानाची सन्मानाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये ही पहिली मॅच आपण पाहतोय. शाहूवाडी अंडर-23 त्यांच्या अगेन्स्ट जावळी अंडर-23 या 2 दिग्गज संघादरम्यान 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पियुष वरती हा विश्वास दाखवला जातोय. विश्वासाला 7 ठरवून मधाच्या आतमध्ये आता मात्र गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 चेंडू 30ची आवश्यकता. अरे अनेक साऱ्या क्रिकेटमध्ये धावा बनताना देखील आम्ही पाहिल्यात. विश्वास कधी काही होऊ शकतं ते सांगता येणार नाहीये. भाकीत करणं चुकीचं असेल, कारण की 6 चेंडू 30 धावा आम्ही म्हणताना पाहिल्या, 6 चेंडू 32 देखील म्हणताना पाहिल्या. परंतु जशा प्रकारे विश्वास म्हटलं की 6 चेंडू 30 धावा कठीण आहेत, परंतु सुरुवात विश्वास चांगली होणे या ओव्हरमध्ये फार महत्वाचं असेल. सुरुवातीच्या 2 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले तर थोडासा नक्कीच कमबॅक जरूर करेल. या मॅच मध्ये टीम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे शाहूवाडी संघ. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज तयार पियुष. स्लो ओव्हरचं षटक. पहिला चेंडू पाहावा लागेल. यस, वाईड अर्गचा वापर केलाय, सक्षम ठरतोय. डॉट बॉलची समाप्ती, चांगली सुरुवात. हे डॉट चेंडू जर आले तर मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करेल टीम जावळी संघ. आणि अगोदरच विश्वास आपण पाहिले गेले तर पहिली 2 षटकं देखील फार चांगली राहिलेत. त्यामुळे हा मॅच आतापर्यंत जावळी संघाच्या बाजूने मजबूत आहे. हा चेंडू थर्ड मॅनला जातो, सिंगल आली आणि आता मॅच पूर्णपणे झुकली आहे टीम जावळी संघाच्या बाजूला. विश्वास गोलंदाजी कमालीची राहिले, ज्या पद्धतीने फलंदाजी राहिले त्यांच्या नक्कीच पद्धतीने त्यांनी गोलंदाजी देखील तितकीच अव्वल दर्जाची केली. त्या अनुषंगाने थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो. इथे मात्र फटका दमदारा आणि धावा देखील मिळतील 6. चेंडू जाईल सीमारेषा पार. बिग हिट षटकार. हे फटके आधी येणं गरजेचं होतं, कारण की आता मात्र फार उशीर झाला, कारण की 30 धावांची आवश्यकता असताना एक फटका जरूर आला. आणि अर्थातच आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 4 षटकारांची आवश्यकता आहे. चांगलं बॅटल आतापर्यंत राहिलं होतं दोन्ही संघांच्या माध्यमातून. शाहूवाडी अंडर-23 त्यांच्या अगेन्स्ट जावळी अंडर-23 या 2 दिग्गज संघादरम्यान. आडवा बॅटने ऑन साईडला टिपिकल स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. आणखी एक दर्जेदार षटकार आणि सलगचे 2 षटकार आले. तर विश्वास थोडासा मॅच मध्ये जरूर कमबॅक झालाय, कारण आता एकूण चेंडू झाले तर आपण पाहिले गेले तर 4 चेंडू झाले, परंतु या ठिकाणी चेंडूची संख्या आता फक्त 2 शिल्लक असेल आणि 17 धावेची गरज आहे. त्या प्रकारे विश्वासनं म्हटलं तरी की आपण पाहिले गेलं सुरुवातीला आम्ही म्हटलं होतं 2 चेंडू मध्ये जर मोठे फटके आले असते तर कुठेतरी मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला असता विश्वास, परंतु फटक्यानं उशीर झालाय देखील विश्वासनं सांगितलं मगाशीच. आणि आता हाताचा चेंडू व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही समालोचन करत असताना विश्वास नेहमी सांगत आलोय, वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि शहाणपण संपलं. तर आता गरज आहे 2 चेंडू 16 धावेची. मॅच थोडासा वन साइड, सामना एकतर्फी ऑन साइडला खेळलेत. या फटक्याला देखील आता काही महत्व नाहीये. वाईडी स्ट्रॉंगमध्ये खेळाडू उपस्थित आणि फक्त औपचारिकता शिल्लक विश्वास या मॅच मध्ये. नक्कीच विचार केला तर फक्त औपचारिकता उरले या सामन्यामध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती जावली अंडर-23 संघाला पाहायला मिळतो. हा फटका देखील मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतील, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल फलंदाजाचा खेळ. आणि हा सामना देखील जिंकला जावली अंडर-20 या संघाला. खूप खूप अभिनंदन जावली संघाने हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल शाहूवाडी अंडर-23 संघाचं देखील खूप खूप कौतुक.
आणि या मॅचचा ही